यासोबतच शेतकऱ्यांची पूर्ण स्वप्न चिखलाने माखून अगदी वाहून गेलेली आहेत. शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. सणासुदीचे दिवस आणि यामध्ये लेकरांची शाळा, स्वतःच्या गरजा या विवंचनेमध्ये शेतकरी अडकलेला आहे. आपण पाहू शकता या महापुराची दाहकता आपल्याला दिसून येत आहे. पूर्णतः जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शेती पाण्याखाली गेलेली आहे. साधारणतः 3-4 तास पूर चालू होता. यामध्ये पूर्ण जमिनीतला गाळ वाहून गेला. कापूस, हळद अशी सर्व प्रकारची पिके जी नदीकाठच्या शेतांमध्ये होती ती पूर्ण वाहून गेलेली आहे. हे असं आमचं गावपाड्यातील जीवन असतं. आम्हाला निसर्गावर अवलंबून शेती करत असतो आम्ही आणि त्यातही निसर्गाचा असा कोप आम्हा शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं करून जात असतो. आपण पाहू शकता ज्वारीचं पीक हे असं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. यामध्ये सर्वदूर असं पाणी साचलेलं आहे. त्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. ज्या ठिकाणाहून पाणी वाहून गेलंय त्या ठिकाणची परिस्थिती आपण बघू शकता अशी झालेली आहे. पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे, वाहून गेलेला आहे. आधीच रस्ता झालेला नाही आणि त्यामध्ये परत ही परिस्थिती. हे अशा प्रकारचं पूर्ण पाणी साचलेलं आहे. भयंकर अशी परिस्थिती आम्ही आज पाहिलेली आहे. आता नेते मंडळींनी कुठलंही राजकारण न करता शेतकऱ्यासाठी काय बेस्ट करता येईल त्या उपाययोजना लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे.